नमस्कार, टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट। आज 1 फेब्रुवारी 2024च्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। राज्यात सकाळी थंडी कायम आहे, तर उत्तर भारतातही किमान तापमान कायम आहे, तर अनेक ठिकाणी सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेटवस्तू मिळू शकते। सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ होऊ शकते। अंतरिम अर्थसंकल्पात महिला शेतकऱ्यांचा सन्मान निधी दुप्पट केला जाऊ शकतो। यासोबत त्यांना इतरांपेक्षा 1% कमी दराने कर्ज सुद्धा मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना माननीय राष्ट्रपतींनी कृषी क्षेत्राचा उल्लेख केला आहे आणि त्या म्हणाला की आज माझे सरकार शेती अधिक फायदेशीर करण्यावर भर देत आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत सुमारे 2,80,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळालेला असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सुलभ कर्ज 10 वर्षात 3 पट वाढले असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवायच्या बाबीमध्ये बदल करण्याचा शासन निर्णय जारी। आता 10 गटांच्या समूहाचा शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPC स्थापनेच्या तरतुदीसोबत 10 गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक संस्था FPO करण्यास व विपणन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ही अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2022च्या उर्वरित पीक विम्यासाठी राज्य सरकारकडून अधिकचे लागणारे 50 कोटी रुपये मागण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसे पैसे उपलब्ध झाल्यावर खालील 6 मंडळातील शेतकऱ्यांची विमा रक्कम वितरित होईल: मोहा, पाडोळी, अनाळा, सोनारी, सलगरा व सावरगाव। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शेततळे शेतकऱ्यांसाठी वॉटर बँक ठरत आहे। गेल्या काही वर्षात कृषी विभागाच्या विविध योजनांतून इंदापूर तालुक्यातील सुमारे 2,000हून अधिक शेततळी उभारण्यात आली आहे। यातून सुमारे 1,000 कोटी लिटरची अधिक पाणी साठवण्यात आल्याचं म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। देशात कापसाच्या आवकेत मागील 5 ते 10 दिवसापासून वाढ झाली आहे। सध्या प्रतिदिन सरासरी 2.25 लाख कापूस गाठीची एक गाठ 170 किलो रुई आवक होत असून कापूस दराच्या कुठलीही सुधारणा दिसत येत नसल्याचं या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ, खाजगी प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर ₹5 अनुदान देण्याची योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। सध्या देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, परंतु पुरुष शेतकऱ्यांसाठी ही रक्कम 9,000 रुपये असू शकते, तर महिला शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी दुप्पट करून 12,000 रुपये केले जाऊ शकते, असं या ठिकाणी अर्थसंकल्प बजेटमध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। काजू उत्पादनात भारताचा जगात पहिला आणि वापराच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो। काजू लागवडीमध्ये 5 लाख शेतकरी गुंतलेले आहेत आणि संपूर्ण क्षेत्र 1.5 दशलक्ष लोकांना रोजगार प्रदान करते। काजू लागवड बदलत्या हवामानाचा बळी ठरत आहे। आता फुले कमी येतात, अनेक रोग होतात आणि उत्पादनसुद्धा या ठिकाणी घटलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।